इलिमिनेशन मेथड मध्ये 5x + 2y = -3 पहिले इक्वेशन आहे, x + 5y = 4 सेकंड इक्वेशन आहे. सो व्हाय दिस मेथड इज कॉल्ड एज इलिमिनेशन मेथड? बिकॉज या दोन व्हेरिएबल पैकी आपण एक व्हेरिएबल सॉल्व्ह करत असताना इलिमिनेट करणार. समजतंय? जसं की आपण याच्या काही स्टेप्स तयार केलेल्या आहेत, तर त्या स्टेप समजून घेऊ आणि मग एक्झाम्पल त्या स्टेपद्वारे सॉल्व्ह करू. पण या ठिकाणी मी ज्या काही स्टेप्स लिहिल त्या तुम्ही स्टेप्स अजिबात एक्झाम मध्ये लिहायच्या नाहीत. त्या स्टेप फक्त आपल्याला कशासाठी आहे? समजण्यासाठी आहेत. ओके, सो फर्स्ट स्टेप, व्हॉट इज आवर फर्स्ट स्टेप? स्टेप नंबर 1, convert, focus here, convert the given equations, focus here, convert the given equations in standard form. So what is standard form? Okay, and assign equation number and assign equation number. So now just tell me, what is standard form for this? Standard form means what? Variable on one side and number on another side. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय असतो? व्हेरिएबल एका साइडला ठेवायचे आणि कॉन्स्टंट टर्म एका साइडला ठेवायची. मग काय होणार बघा इथं, या ठिकाणी इथं काय होणार? मग 5x + 2y = -3 आहे का? स्टँडर्ड आहे. मग लगेच त्याला काय करायचं? पुट इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट इज व्हॉट? x + 5y = 4 इक्वेशन नंबर 2. झाली पहिली स्टेप क्लिअर. सो हे जे ब्रॅकेट मध्ये जे मी लिहिणार आहे हे तुम्ही एक्झाम मध्ये लिहायचं नाही, हे फक्त जे वाईट आहे ते लिहायचंय. हे फक्त समजण्यासाठी आहे. सपोज तुम्ही कधी कदाचित जर मेथड विसरलात आणि मग अरे हे कशी स्टेप आली हे समजण्यासाठी मी इथं काही स्टेप्स तुम्हाला लिहून देतोय. सो या स्टेप्स समजून घ्या. एक्झाम मध्ये स्टेप्स लिहायच्या नाही, समोरच्या चेकरला शिकवायचं नाही की असं करा. त्या चेकरला माहिती आहे सॉल्व्ह कसं करायचंय, तुम्ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी या स्टेप्स लिहायच्या. समजतंय? पुढचा टॉपिक बघा. पुढचा पॉइंट काय आहे? स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय सांगते? चेक द कोएफिशिएंट. चेक द कोएफिशिएंट ऑफ, कशाचे कोएफिशिएंट? ऑफ सेम व्हेरिएबल. ज्यांचे व्हेरिएबल सेम आहे त्यांचा कोएफिशिएंट चेक करा. आणि जर कोएफिशिएंट सेम असेल तर काय करायचंय? देन गो फॉर स्टेप नंबर 3. अंडरस्टूड? गो फॉर स्टेप नंबर 3 इफ coefficients are same and if coefficients are different. जर कोएफिशिएंट डिफरंट असतील तर मेक देम इक्वल और सेम. वी हॅव टू मेक देम सेम. मग आता आपण बघू इथं काय सेम व्हेरिएबल बघायचा. व्हेरिएबल एक्स वाय सेम आहे. ओके, मग याचं कोएफिशिएंट, आता कोएफिशिएंट म्हणजे काय? सपोज 2x इज देअर, सो x इज नथिंग बट व्हेरिएबल आणि 2 इज नथिंग बट कोएफिशिएंट. म्हणजे कोएफिशिएंट म्हणजे काय? व्हेरिएबलच्या आधीची व्हॅल्यू. कळतंय? मग जर तुम्ही नीट पाहिला x च्या आधी किती आहे? 5. इथे x च्या आधी किती आहे? 1. सेम आहे का? नाही. चला आपण y चं बघू. कोणत्या तरी एकाचं, एकतर x चा कोएफिशिएंट किंवा y चा कोएफिशिएंट सेम पाहिजे. y चेक करू. किती? 2. इथं 5. सेम आहे का? अगेन नॉट सेम. ओके, मग करायचं काय? आपण तिसऱ्या स्टेपला जाऊ शकतो का? नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? त्याला सेम करावं लागेल. मग आता आपण सेम करण्यासाठी काय करावं लागेल बघा. मोस्टली काय करायचं? ज्या ठिकाणी 1 असेल ना, मग एक्झाम्पल सोपं आहे समजायचं, तर 1 ला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय? इथं 1 आहे, इथं काय 1 आहे, काहीच नाही म्हणजे काय 1. मग 1 ला जर 5 करायचं असेल तर काय करावं लागेल? मल्टिप्लाय. मग आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर multiply equation 2 by what? 5. कारण 5 आणायचा आहे. मग काय होणार? 5 into x plus 5 into 5y is equal to 4 into 5. मग काय होणार? 5x plus 25y is equal to 20. आणि हे झालं आपलं नवीन
इक्वेशन. आता आपल्याकडे 3 इक्वेशन आहेत. कोणते कोणते? 5x plus 2y is equal to -3, 1x plus 5y is equal to 4 and 5x plus 25y is equal to 20. आता मला सांगा हे थर्ड इक्वेशन म्हणजे सेकंड आहे. मग आता सेकंड सोडून द्यायचं. फर्स्ट आणि थर्ड पहा. फर्स्ट आणि थर्ड मध्ये सेकंड स्टेप आपण यूज करू. चेक द कोएफिशिएंट ऑफ सेम व्हेरिएबल. x व्हेरिएबल कोएफिशिएंट, x व्हेरिएबल कोएफिशिएंट, y व्हेरिएबल कोएफिशिएंट, y व्हेरिएबल कोएफिशिएंट, y चे सेम आहे का? x चे सेम आहे. चला जर सेम झाले तर काय करणार आपण? स्टेप नंबर 3 ला जाणार. आता आपण काय करू? स्टेप नंबर 3 लिहू. लक्ष द्या नीट. स्टेप नंबर 3. सो स्टेप नंबर 3 काय माहिती आहे तुम्हाला? चेक द साइन. चेक द साइन ऑफ सेम कोएफिशिएंट. सेम कोएफिशिएंटचे काय करा? साइन चेक करा. आणि जर साइन जर सेम असतील, आता सेम साइन म्हणजे काय? बरोबर, सेम साइन म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस. असं जर असेल तर काय करा? सबट्रॅक्शन करा. ओके. आणि जर साइन डिफरंट असतील, बरोबर, इफ डिफरंट दॅट इज प्लस मायनस किंवा मायनस प्लस, तर काय करा? ऍडिशन करा. काही डाऊट? आता आपण स्टेप अप्लाय करू. चेक करू सेम कोएफिशिएंट. याचं 5 आहे आणि याचं पण 5 आहे. साइन कोणती याची? याच्या आधी साइन कोणतं आहे? चिन्ह आधी आहे, आधी प्लस. याचं आधी कोणतं आहे? प्लस. सेम साइन का डिफरंट? सेम साइन. सेम साइन म्हणजे काय करणार? सबट्रॅक्शन. आता मोठं कोण आहे? 20. बघा 20 मोठं आहे, -3 छोटे पाहायला गेलं तर. मग काय करू आपण? 3 मधून 1 ला मायनस करू. म्हणजे काय बघा, therefore subtract equation 1 from 3. So 3 काय? 5x plus 25y is equal to 20. Equation number 3 minus 5x. Equation 1 काय? 5x plus 2y is equal to -3. 5x plus 2y is equal to -3. Equation number 1. आता या दोघांमध्ये काय करायचंय? सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन करायचे असतं तर काय होते? साइन चेंज होतात. इथं प्लस आहे, प्लस काय होणार? प्लस मायनस प्लस. 5x minus 5x 0 प्लस मायनस मायनस. साइन ऑफ बिगर नंबर 25 मोठा आहे, त्याची साइन प्लस. आणि मायनस काय? इथं खाली मायनस आहे, खालचं चिन्ह पाहायचं. 25 minus 2 23y. बरोबर. इथं प्लस खालचं चिन्ह पाहिजे. 20 plus 3. मग आता मला सांगा या ठिकाणी x इलिमिनेट झाला का नाही? ओके. सो इट इज कॉल्ड एज इलिमिनेशन मेथड. अंडरस्टूड? जसं आपण सॉल्व्ह करत जाऊ, जेवढे जे काही 2 व्हेरिएबल दिले असतील त्यापैकी एक व्हेरिएबल काय होणार? इलिमिनेट होणार. सो आता पुढे काय होणार? 23y बरोबर 23. सो y is equal to 23 minus 23. So the y is equal to 1. We got the value of y. How much it is? 1. Okay. आता मला सांगा सोल्युशन ऑफ द इक्वेशन म्हणजे काय? Solution of any given equation means what? Solution means what? To find the value of the given variable. आता आपल्याकडे किती इक्वेशन आहे? 2 इक्वेशन होते. तर 2 इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल होते? 2 होते. कोणते होते? x आणि y. आणि सॉल्व द इक्वेशन म्हणजे आपल्याला काय करायचंय? ते x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बरोबर आहे? x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यातली y भेटली, मग राहिली काय आता? x. मग आपली स्टेप नंबर 4. स्टेप नंबर किती? शेवटची स्टेप. आता स्टेप नंबर 4 काय सांगते? पुट द व्हॅल्यू ऑफ x or y in any given equation and find what? Remaining value of variable. समजतंय? आपल्याला काय करायचंय?
जो व्हेरिएबल राहिला असेल, आता इथं वाय भेटलाय म्हणजे राहिलाय काय एक्स, मग वाय पुट करणार आणि काय काढणार एक्स काढणार. ठीक आहे, मग ही झाली आपली स्टेप नंबर 4. याच्या स्टेप्स आहेत ह्या एक्झाम मध्ये लिहायच्या नाही. मग आता आपण काय करू, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं माहिती का, 3 पैकी कोणत्याही सिंपल इक्वेशन मध्ये पुट करायचं. तर आपण तिन्ही चेक करू. हे बघा, तिसरं हे जरा मोठं आहे, ओके, नको याच्या आधी नाही लागायचं. इथं बघू 1 आणि 2 मध्ये, 1 आणि 2 मध्ये 2 सोपं वाटतंय. ओके, ज्याला आपण कन्वर्ट करतो मोस्टली ते इक्वेशन सोपं असतं. सो x प्लस 5y इज इक्वल टू 4. x प्लस 5y इज इक्वल टू 4. हे किती इक्वेशन होतं 2. बरोबर आहे. आता मला x ची व्हॅल्यू काढायचंय 5, y किती 1 बरोबर 4. मग x प्लस 5 बरोबर 4. मग काय होणार, x इज इक्वल टू 4 minus 5. So x is equal to -1. We got the value of x also. Okay, आणि शेवटला आपण काय लिहिणार मग, therefore the solution of given equation is x is equal to -1 and y is equal to 1. लक्षात ठेवा, आपल्याला हे जे दिसतंय व्हाईट कलर मध्ये जेवढं दिसतंय सर्व लिहायचं असतं एक्झाम मध्ये. ठीक आहे, सो ऍट द एंड आपल्याला एक्स आणि वाय भेटला. ठीक आहे, सो ही पूर्ण झाली. काय झाली माहितीये तुम्हाला, दिस इज नथिंग बट व्हॉट, इलिमिनेशन मेथड. आता ऍक्च्युअल मध्ये एक्झाम मध्ये कशी लिहायची जरा आपण ते थोडं डिस्कस करू. बघा, लक्ष द्या इकडं, थोडं अरेंज करता यायला एकच मिनिट. लक्ष समोर. ओके, what is this elimination method? So now we are going to so this is all about what, elimination method. कसं सॉल्व्ह करायचं आता इथं तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. पण आता जर यामध्ये तुम्ही पाहिलं तर ह्या ज्या स्टेप्स आहेत, या स्टेप्स लिहायच्या का, नीट लक्ष द्या. आपल्याला क्वेश्चन काय दिलाय, हा दिलाय. क्वेश्चन काय होता आपला, हा क्वेश्चन होता. बघा, जर तुम्ही नीट क्वेश्चन पाहिला, क्वेश्चन काय आहे, 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. चेक करू आपला आन्सर बरोबर आहे का. x आणि y -1 आणि 1. चला, x ची व्हॅल्यू सपोज आपण काय करू, इथं x ची व्हॅल्यू -1 टाकू. -1 5 × -1 -5. y ची व्हॅल्यू 1 2 × 1 2 -5 + 2 किती झालं -3. बरोबर आहे. पुढं x ची व्हॅल्यू -1 सो -y, y ची व्हॅल्यू 1 सो 5 × 1 5 आणि -1 4. म्हणजेच आपल्याला याला त्याला विचारायची पण गरज नाही, डायरेक्ट आपल्यालाच समजलं की आपला आन्सर काय आहे, बरोबर आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट, इलिमिनेशन मेथड. ठीक आहे, सो इज देयर एनी डाऊट, कोणाला काय डाऊट आहे? सो थँक्यू व्हेरी मच.